कुठल्याही प्रकारचा आपण टॅक्स वाढविलेला नाही सध्या. ते परभणी वासियांना आपण यावर्षी बजेट सेशन मध्ये आपण टॅक्स वाढविलेला नाही. दुसरा, नागरिकांना जे सुविधा मिळण्याबाबत आपण 70 असे स्कीम्स आहे जे ऑनलाईन आपण अवेलेबल केले जे प्रोग्राम आहे. त्यानंतर नवीन अर्थसंकल्प नागरिक घरोघरी कचरा जमा करण्यासाठी नियोजन केले जाईल. बायोमायनिंग द्वारे साठलेले जे कचरा आहे शून्य करण्याचे ते आम्ही प्रयत्न करू. शासन मंजूर केलेले भूमिगत गटार योजना ते आता फ्लोटमध्ये ते टेंडर ऑनगोईंग मध्ये आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की लवकरात लवकर ते चालू होईल. आणि पाचवा जे म्हणजे सट्टा जे हवे 21.98 कोटी रुपये समांतर पाणी पुरवठ्यासाठी आपण दिलेला आहे. शहरवासी करता केंद्र सरकारच्या सहाय्यातून पीएमई योजनेमधून आपण सिटी बस चालू केलेली करण्याचा प्रयत्न करतो, ते होणार आहे. आणि 8वा आणि शेवटचा जे गुंठेवारी नियमित करण्याकरिता आम्ही ते पण चालू करतो. आता ह्या विषय आम्ही पुढच्या जीबी मध्ये घेतलाय. व्यवस्थित ह्याच्यावर विचार विमर्श करून आम्ही नंतर ह्याच्यावर कोणतेही ठाम निर्णय घेऊ. कुत्र्याच्या बाबतीत आम्ही ते आता जे अगोदरचे प्रशासनाचा जे वेळ होता त्या वेळमध्ये ते सध्या नव्हता का स्टार्ट नव्हता. आता आम्ही जेव्हापासून पदभार घेतला त्या अनुषंगाने कमिशनर साहेबांना पण आम्ही संमत येऊन आम्ही एक निर्णय घेतला. आम्ही ते हेडला आम्ही पैसे टाकले आणि ते ऍक्टिव्ह पण झालेलं आहे. बरेच प्रमाणे ते कुत्रे उचललेले आहेत आणि त्याच्यावर जी शस्त्रक्रिया करायची होती ते पण केलेली. महानगरपालिकेच्या वतीने जे शहरामध्ये विविध ठिकाणी स्वच्छतागृह आहेत, तर हे फक्त काही ठिकाणी सुरळीत ठिकाणी चालू आहेत आणि बाकीचे स्वच्छतागृह बंद आहेत. तर या संदर्भात काय आपण काय करू, फर्स्ट ऑफ ऑल ह्याचे ऑडिट करून घेऊ आणि त्यानंतर तुम्ही हे प्रश्नावर मी तुम्हाला नक्की उत्तर देऊ. प्रशासक काळामध्ये परभणीचा सगळा भूसमारा वाजला होता. आता परभणी शहर महानगरपालिकेत सत्ता बसलेली आहे. आजचे दिन कधी ना शहरवासियांसाठी आजचे दिन आता चालू झालेले भया, थोडा वेट अँड वॉच करा. आम्ही प्रयत्न करत आहात की शहराचे जे विकास कामे आहेत त्याला आम्ही गती देऊन तुम्हाला विजिबली तुम्हाला दिसेल, म्हणण्यापेक्षा तुम्हाला विजिबली दिसेल. आता आम्ही त्याची सखोल त्याच्यावर इन्फॉर्मेशन घेणार आणि 100% जी दोषी अधिकारी कर्मचारी त्याच्यावर आम्ही नक्की 100% जे विषय जे होता ते कमिशनर साहेबांना मेन्शन केला आहे आणि ते लोकांनी बरेच ते विषय पुढे जाऊन ते काम केलेलं कृत्य केलेलं आहे. ते कदापि आम्ही झेपून घेणार नाही. 100% त्याच्यावर कारवाई नक्की होणार म्हणजे होणार. अशा पद्धतीने जे मंदिर तोडण्यात आलेलं आणि तिथे झेंडा होता, दोन्ही समाजाचे जे भावना आहात झालेले ते आम्ही नक्की बघून घेऊ आणि ते व्यवस्थित त्यांना मोकळा मार्ग काढू. त्यांना बसवून बोलून आम्ही याच्यावर निर्णय घेणार. जे दोषी अधिकारी आहे त्याच्यावर कारवाई नक्की होणार. ज्या पद्धतीने मंदिर होतं आणि अजून तुम्हाला पण आहे का तिथं ते आम्ही त्यांना सोबत घेऊन ते कमिशनर साहेब आम्ही सोबत बसून त्याच्यावर योग्य निर्णय काढू. आणि जे सभागृहाचे आमचे महानगरपालिकाची ज्यांनी तोडफोड केलेली आहे त्यांच्यावर पण कारवाई होणार. कारण काय, आपल्या शहराचं ते खोटं परिस्थिती नाही ते दाखवून लोकांना दिशाभूल करण्याचं ते लोक काम करीत आहे. आम्ही असले काम कधी झेपून घेणार. आम्ही नुसते विकासाच्या कामावर आमचं लक्ष आहे. इथं तिकडं आमचा कोणत्याही समाजाला द्वेष करायचा आमचा मकसद नाही आणि असा आमचा विचार पण नाही.